अजित पवार यांनी तालिबानी शिक्षेचा उपाय सुचवलाय। नराधमाचा गुप्तांग कापण्याचा सल्ला दिलाय। अजितदादांच्या पर्यायावर विरोधकांची मात्र बोलती बंद। महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचं गुप्तांग कापायला हवं असा पर्याय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुचवलाय। अजित पवार यांनी सुचवलेला शिक्षेचा पर्याय तालिबानी पर्याय असल्याची चर्चा सुरू आहे। अजितदादांनी शिक्षेच्या सुचवलेल्या उपायामुळे विरोधकांचीही बोलती बंद झाली। त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे। त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे। त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुचवलेली शिक्षा ऐकली का? अजित पवार म्हणजे रोखठोक, एक घाव दोन तुकडे। महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांसाठी त्यांच्या मनात एक शिक्षा आहे। यवतमाळच्या मेळाव्यात अजित पवारांच्या पोटातलं ओठावर आलंच। महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांचं गुप्तांगच कापावं असं अजितदादांनी बोलून दाखवलं। अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता कामा नये। त्यांचं माझ्या भाषेत सांगायचं तर सामानच काढून टाकलं पाहिजे। परत नाहीच, हे केलंच पाहिजे। इतके नालायक काही लोक आहेत। अजित पवारांनी सुचवलेल्या या शिक्षेवर विरोधकांनाही काय बोलावं हे सुचत नव्हतं। एरवी अजितदादांच्या प्रत्येक वक्तव्यावर टीका करणाऱ्या आव्हाडांनाही काय बोलावं हे सुचलं नाही। संताप व्यक्त केलेला आहे। त्याचं म्हणणं आहे की जो विकृत व्यक्ती जो होता गुन्हेगार आहे त्याचा गुप्तांग कापलं पाहिजे। इतकं ते म्हणणं आहे। त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही। अजित पवारांना आरोपींना जी शिक्षा द्यायची आहे ती शिक्षा अरब राष्ट्रांमध्येही नाहीये। भारतात लोकशाही असल्यानं अजित पवारांनी सुचवलेल्या शिक्षेच्या प्रकाराची अंमलबजावणी होण्याची सुतराम शक्यता नाही। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।